रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता खूपच वाईट वाटत असतं इथे असणाऱ्या या ईश्वरीला समजत नसतं की काय करू. कारण आजी जे काही बोललेली होती ना, ते सगळ्या काही गोष्टी तिला त्रासदायक वाटत असतात. कारण का ज्या गोष्टी तिची चूक नसताना सुद्धा तिला सगळ्या काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागत असतात. तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण हे सगळं काही सुप्रियामुळे घडत असलं तरी ती शेवटी आपली आई आहे आणि आपली आई या दोषी नसताना सुद्धा आपल्या आईला या सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतायत ना, याचा तिला सगळ्यात जास्त त्रास होत असतो. आणि त्यामुळेच ना तिला आता मामाचं आणि आता तिला आठवत असतं. कारण मामाने सुद्धा सांगितलेलं असतं की काही झालं तरी तुला आमच्यासोबत संबंध ठेवायचे असतील तर देसाई कुटुंबासोबत तुला संबंध तोडावे लागतील. हे सगळे शब्द तिच्या कानावर पडत असतात. त्यासोबत आजीसुद्धा तिला खूप काही बोलून गेलेली असते. आणि त्यामुळेच ना या सगळ्याचा विचार इकडे असणारी ही ईश्वरी करत असते. तेच आता अर्णव तिच्या पाठीशी येऊन उभा राहतो. अर्णवची तिला साथ असते आणि त्यामुळेच ना आता तो लांबून हे सगळं काही बघत असतो आणि तो तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणत असतो की नको इतकं वाईट वाटून घेऊ. पण ती आता अर्णवला मिठी मारून खूप जास्त रडत असते. कारण आहे ना तिला त्या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. या घरासाठी सगळ्यांसाठी तिनं आतापर्यंत खूप काही केलेलं होतं. पण आज तिला हे दिवस बघायला भेटल्यामुळे तिला रडू येत असतं. ती खूप जास्त रडत असते, अर्णवला अगदी घट्ट मिठी मारून. दुसरीकडे अंजली जी आहे ती म्हणत असते की ह्या चिंटूने आपल्या डोळ्याला पट्टी लावली आहे का? त्याला साधं सुद्धा गळत नाही आहे का? काय गरज होती त्याला हे सगळं काही करायची आणि तो तिला पाठीशी घालून खूप मोठी चूक करतोय. आणि त्यात तुम्हीसुद्धा तिला पाठीशी घातलं. काय गरज होती? तिला तर शिक्षा मिळायलाच हवी होती. तिला घराबाहेर काढायचं होतं आपल्याला. पण तुम्ही मध्ये बोललात ना म्हणून ती वाचली. तुम्हाला काय गरज होती हो मध्ये बोलायची? त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो की ती खरंच खूप चांगली आहे. उगाच चांगल्यावर जर वाईट वेळ येणार असेल तर ते बरोबर वाटत नाही ना, म्हणून मी मध्ये पडलो. कारण का मी बघतो ना त्यांना सध्या की त्या किती चांगल्या आहेत, किती आपलेपणाने घरातल्यांसाठी करतात. पण त्याच वेळेला अंजली म्हणत असते की तुम्ही विसरताय का, तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्यामध्ये अडकवण्यामागे त्यांचा हेतू होता. तुम्हाला तर त्यांनी एका खुनाच्या केसमध्ये अडकवलं होतं का, तर म्हणे एका बाईचा खून केला आहे म्हणून. मग आता तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिने अडकवलं होतं आणि तुम्ही आज तिची बाजू घेताय. मग ह्या सगळ्या गोष्टी राकेशला माहिती नसतात. राकेश म्हणतो काय माझ्या हातातनं खून झालाय असं बोलून तो आरडाओरडा करू लागतो. तो जेव्हा आता आरडाओरडा करतो ना तेव्हा मात्र अंजली त्याला सावरत असते. अंजली त्याला म्हणत असते की नका त्रास करून घेऊ. मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय, पण तुम्ही काहीच केलेलं नाही आहे. त्यामुळे असं बोलून ती कसंबसं त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. कारण आता तो एकदमच पॅनिक झालेला असतो आणि तो एवढा पॅनिक झालेला बघूनच ना अंजलीच्या लक्षात येतं की आपण हे सगळं काय बोलून बसलो ते. त्यामुळे आता अंजली जी आहे ती शांतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता पाहिलं मिळतं की इकडे अंजली जी आहे राकेशला समजवायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की ठीक आहे, पण तुम्ही स्वतःची जरा काळजी घ्या आणि इकडे ना यांच्या बाजूनं काही बोलूच नका. असं बोलून ती आता कसंबसं त्या राकेशला स्टेबल करते. कारण तिला माहिती आहे तिने जर आता ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यासमोर बोलल्या, भूतकाळातील गोष्टी आठवून पुन्हा त्याला त्रास होऊ शकतो. म्हणूनच मग आता ती शांत बसलेली असते. पण दुसरीकडे मात्र आता तिला अर्णवच्या वागण्याचा त्रास होत असतो. म्हणजे अर्णवने ज्या पद्धतीने ईश्वरीवर विश्वास ठेवला आहे त्या गोष्टीच ना मुळात तिला पटत नसतात आणि म्हणूनच मग ती आता त्याच विचारांमध्ये हरवलेली असते. पण इकडे मात्र आता जो राकेश असतो तो सुद्धा या सगळ्याचा विचार करू लागतो. राकेश म्हणतो म्हणजे या सगळ्यामध्ये दोष जर असेल तर तो माझा आहे. म्हणजे मी खून केला आहे. बापरे, मी एवढं सगळं कधी केलं आहे, काय केलं आहे असं बोलून आता तो रडत असतो. त्याच वेळेला आता अंजली एकदमच टेन्शनमध्ये असते. तर दुसरीकडे वल्लरी आता काही गुंडांना पैसे द्यायला गेलेली असते आणि तेव्हा त्यांना विचारते की त्याला फोडलाय ना चांगला. हो, त्याला चांगलाच फोडून काढलाय. त्याला हलताही येत नव्हतं. एवढी बेकार अवस्था आम्ही त्याची केली आहे. म्हणजे त्या दिवशी शुभंकरला मारायला जे गुंड पाठवले गेलेले होते ते वल्लरीने पाठवले होते.
आणि वल्लरीने ही स्टंटबाजी केलेली होती. वल्लरी आता खूपच जास्त हे सगळं करून खुश होती, कारण वल्लरीला आता ह्या सगळ्या गोष्टी करून सुप्रियाला त्या बारशाला येऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने हे सगळं कांड केलेलं होतं. आणि तिला आता ह्या सगळ्या गोष्टी करताना मजा येत होत्या. वरती हेही म्हणत होती की ही तर सुरुवात आहे, अर्णवलासुद्धा कसं तुझ्यापासून तोडते ना ते बघतच बस, असं देखील आता सुप्रिया म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी रडत असतानाच अर्णव तिला सावरत असतो, तिला मिठीत घेत असतो. अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर इतका त्रास करून घेऊ नकोस, नको रडूस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असं बोलून तो तिला आता सावरत असतो. त्याच वेळेला तो जेव्हा तिला एवढ्या चांगल्या पद्धतीने सावरून घेतो, तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती मात्र म्हणत असते की मला माहिती आहे, यात तुम्हाला सांगू का, मी खरंच काहीच केलेलं नाही आहे. उलट माझी आईसुद्धा यामध्ये निर्दोष आहे. तरीसुद्धा माझ्या आईला किती काय काय सगळेजण बोलले, कोणीही मला समजून घेतलं नाही. मग आता अर्णव ईश्वरीला शांत करत असतो. ईश्वरी आता अर्णवला हे सुद्धा म्हणते की या घरासाठी मी आतापर्यंत काय काय म्हणून नाही केलं, सगळं काही केलं, पण आज त्याच घरातल्याने मला नावं ठेवली. माझ्या पाठीशी तर कोणीसुद्धा उभं नव्हतं, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते, तेव्हा मात्र आता अर्णव तिला शांत करत असतो आणि अर्णव तिला म्हणत असतो की नको नको काळजी करूस तू, बाकी कोण नसलं म्हणून काय झालं, पण मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुझी साथ कधी सोडणार नाही, असं देखील तो आता म्हणत असतो. त्यानंतर आता ईश्वरीला ह्या सगळ्या टेन्शनमुळे अचानक चक्कर येते. त्यातच अर्णव तिला सावरतो, मी सिंदूर काय होतंय, आणि असं बोलून तो आता तिला शांत करत असतो आणि तिला आता एका ठिकाणी बसवतो. आणि जेव्हा तो तिला एका ठिकाणी बसवतो ना, तेव्हा मात्र आता तिला कुठेतरी बरं वाटत असतं. अर्णव तिला अगदीच टेकून वगैरे बसवतो आणि तिची सेवा करत असतो. अर्णव तिच्या डोक्यावरनं अलगदपणे हात फिरवतो, तिला पाणी वगैरे देतो आणि तिला शांत व्हायला सांगतो. तिला म्हणत असतो की जाऊ दे ना, बाकी कोणी तुझ्या पाठीशी नसलं म्हणून काय झालं, मी आहे ना तुझ्या पाठीशी, नको त्रास करून घेऊ. आणि असं बोलून तो आता तिला सावरायचा प्रयत्न करत असतो. तिला आता त्रास होत असतो. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर प्लीज प्लीज स्वतःला इतका त्रास नको करून घेऊस, तुला माहिती आहे ना की तुला असं त्रासात मी नाही बघू शकत, असं देखील अगदीच प्रेमाने तो तिच्याशी बोलत असतो. शेवटी त्याचं प्रेम जे आहे ईश्वरीवरचं, ते अशा ना तशा पद्धतीने आता दिसून येत असतं. तर इकडे आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला तेच बोलत असते की या सगळ्यामध्ये माझं कोणीसुद्धा काही ऐकून नाही घेतलं, मला काय बोलायचं होतं ते सुद्धा कोणी ऐकायचा सवालच नाही आला, असं का केलं ह्या लोकांनी, असंही आता ईश्वरी बोलत असते. त्यावर अर्णव म्हणत असतो की आता त्या लोकांना सगळ्या काही गोष्टी कळल्यात, त्यामुळे त्यांना या गोष्टी पचायला थोडा वेळ जाईल, आपण त्यांना थोडा वेळ देऊया. आणि तुलाही माहिती आहे ना, जेव्हा मलाही या गोष्टी कळल्या होत्या तेव्हा मीही या सगळ्या गोष्टी सावरून घेतल्या नव्हत्या, पण आता त्यांना ह्या गोष्टी कळल्या आहेत, तू थोडं थांब, मी बोलीन घरातल्यांशी, असंही आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. अर्णव जेव्हा ईश्वरीला या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा ती खूप जास्त रडत असते आणि त्यामुळे आता जेव्हा ती खूप जास्त रडते ना, तेव्हा मात्र अर्णव तिला शांत करत असतो. अर्णव ज्या वेळेला तिला शांत करून तिला व्यवस्थित समजवायचा प्रयत्न करू लागतो, इकडे मात्र ईश्वरी ही अजूनही रडत असते. अर्णव तिला म्हणत असतो की प्लीज प्लीज तू स्वतःला सावर, नको त्रास करून घेऊ इतका, जरी कोणी तुझ्यासोबत नसलं ना तरीसुद्धा मी आहे तुझ्यासोबत, असं बोलून तिला आता तो कसाबसा धीर देत असतो. कारण त्याला माहिती आहे की ईश्वरी या सगळ्याला स्वतःला दोषी समजत होती आणि ती आता खूप जास्त रडत देखील होती. अर्णव ईश्वरीला म्हणतो, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे ईश्वरी, की आपण जेव्हा ते सगळं प्लॅनिंग करत होतो तेव्हा फक्त आपण दोघंच तिथे होतो आणि आपण या सगळ्या गोष्टी ठरवत होतो की हे सगळं कसं प्लॅन करायचं आहे, मग आपलं हे दोघांचंही बोलणं कोणी ऐकलं आणि ते फोटोज तिथे कोणी ठेवले असतील. मग आता ईश्वरी आणि अर्णवला राकेशवर संशय येत असतो आणि ते लोक राकेशचा विचार करू लागतात की हे सगळं काही राकेशने केलं असणार आहे. ईश्वरीसुद्धा अर्णवला तेच बोलते आणि अर्णवही ईश्वरीला त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत बोलत असतो आणि तेव्हा त्या दोघांच्याही त्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात. पण ह्या दोघांचंही बोलणं ना
वल्लरीने ऐकलेलं असतं हे त्या दोघांनाही माहीत नसतं. पण त्या दोघांना असं वाटतं की हे सगळं करण्यामागे राकेश आहे आणि त्यामुळे अर्णव आता तर राकेशला जाब विचारायला जात असतो. ईश्वरी आता अर्णवला थांबवते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर प्लीज थांबा, तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय. म्हणजे जरी तुम्ही आता तिथे जाऊन बोलायला गेलात की हे सगळं काही राकेशने केलं आहे तरीसुद्धा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आहे. कारण तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आज घरातल्यांसमोर तो किती चांगला वागला आहे आणि त्या सगळ्यामुळेच त्याच्यावर सगळीजणं विश्वास ठेवणार, आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे प्लीज प्लीज थोडं शांत व्हा. आपल्याला कळलं आहे ना आता की तो हे सगळं करतो आहे, तर आपण आता शांत राहिलेलंच बरं. आपण बघूया आपल्याला अजून काही सापडतं आहे का. पण अर्णव आता म्हणत असतो की त्या राकेशला तर मी सोडत नसतो बघ, कारण आता मला बऱ्याच गोष्टी कळत आहेत की तो कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी करतो आहे ना, त्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत असं देखील आता अर्णव बोलत असतो. त्यावर ईश्वरीने आता कसंबसं त्याला शांत केलेलं असतं. ईश्वरी जेव्हा त्याला आता अशा गोष्टी बोलून शांत करते ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो थोडा का होईना शांत होतो. कारण ईश्वरीला आणि अर्णवला वाटत असतं की हे सगळं काही राकेशने केलेलं आहे, पण राकेशचा सुद्धा कसा पंचनामा करायचा या गोष्टीचं प्लॅनिंग आता त्यांच्या डोक्यात असतं. आणि त्यातच आता अर्णव या सगळ्याचा विचार करत असतो. तो ईश्वरीला म्हणतो की आपण आहे ना आता त्या राकेशला हलक्यात घ्यायला नको. आपण म्हणतोय की त्याची मेमरी लॉस झाली, पण जर तो असे कृत्य करत असेल ना तर लक्षात ठेव तो माझ्या हातून वाचत नसतो, असंही आता अर्णव हा ईश्वरीला बोलत असतो. त्यावर ईश्वरी आता अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला कळलेलं असतं की अर्णव हा खूपच जास्त चिडलेला आहे. ते दुसरीकडे मात्र नमूच्या प्रेमात वेडा झालेला शुभू आता नमूची ओढणी डोक्यावरना घेऊन नमूची ॲक्टिंग मारत असतो. म्हणजेच तो आता नमूच्या प्रेमात पडलेला असतो ना, मग तो स्वतःला नमू समजतच असतो आणि तो म्हणत असतो की तुला मी पाहिलं होतं, कशी दिसत होतीस गं, एकदम भारी. आणि त्याच वेळेला त्याला आता तो प्रसंग आठवतो की नमूना एकदा रस्त्यावरनं कुठेतरी जात होती आणि तो तिचा पाठलाग करत होता. त्याने तिला बघितलेलं होतं आणि तेव्हापासूनच त्याने ती डोक्यावर अशी ओढणी घेते हे लक्षात ठेवून होता. म्हणूनच तर तो आता या घरामध्ये या रूममध्ये असताना डोक्यावर ओढणी ठेवून स्वतः नम्रता असल्याचं भासवत असतो आणि तो आता डबल रोल करत असतो. म्हणजे जसं की डोक्यावर ओढणी घेतल्यावर नम्रता आणि डोक्यावर ओढणी काढल्यावर शुभू. मग आता तो नम्रता म्हणून ॲक्टिंग मारत तो शुभूशी बोलत असतो. तर शुभू मात्र आता म्हणत असतो की अगं नमू, काय चाललंय तुझ्या मनात, असं का करतेस तू. तर नमू आता त्याला म्हणत असते की आय लव्ह यू टू. हे सगळं काही नमूने बोलल्यामुळे म्हणजेच तो स्वतः ॲक्टिंग करत तसं करत असतो आणि त्यांनी नमूची ॲक्टिंग मारलेली असते. आणि हे सगळं जेव्हा शुभू करतो ना तेव्हा शुभूला आनंद होत असतो. शुभू म्हणत असतो की आज खऱ्या अर्थानं तू मला भेटलीस, मला कधीपासून तू हवी होतीस, आज फायनली तू माझी झालीस, असं बोलून तो तिच्याजवळ येत असतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ना आता तो ॲक्टिंग म्हणून करत असतो. पण तो ना आता त्या नम्रताच्या प्रेमात अगदीच बुडून गेलेला असतो, अगदीच वेडा झालेला असतो. त्याचं त्यालाही कळत नसतं की तो काय नेमकं करतोय ते. तर दुसरीकडे मात्र आता नम्रताला ह्या सगळ्याबद्दल काही माहीत नसतं. नम्रताची ओढणी त्याने गायब केलेली असते आणि तो अगदी लाजत लाजत तो बोलत असतो. आणि म्हणजे तो लाजत डोक्यावर ओढणी घेऊन नम्रताचा रोल करत असतो. आणि तो ना आता जे काही पद्धतीने जो दाखवला गेलेला आहे ते एकदमच भयानक असं दाखवलं. म्हणजे अगदीच तो वेडा झाला आहे त्या नम्रताच्या प्रेमात. नम्रताला मिळवण्यासाठी ना तो कुठच्याही थराला जायला तयार आहे. आणि त्यामुळेच ना आता तो अगदीच तिथे अगदी खाली बसतो तो, कारण नम्रता जी आहे ती आता त्याला त्याच्या पद्धतीने आय लव्ह यू टू बोललेली असते. म्हणून तो आता खुश असतो आणि खाली बसूनच आता तो वेड्यासारखं बडबडत असतो. दुसरीकडे सगळ्यांसाठी नाश्त्याला ईश्वरीने पोहे केलेले असतात आणि सगळीजणं नाश्त्याच्या टेबलवर आलेले असतात. ईश्वरी त्या सगळ्यांना पोहे द्यायला आलेली असते, पण आजीने आता तिचे पोहे घ्यायला नकार दिलेला असतो. तर तेवढ्यातच मामा सगळ्यांसाठी बाहेरून पार्सल घेऊन आलेले असतात आणि मामा आता सगळ्यांना म्हणतात की चला आपण नाश्ता करूया. आणि तेव्हाच ना ईश्वरी म्हणते की तुम्हा सगळ्यांना तर माझ्या हातचे पोहे आवडतात ना, मग आज
आज काय झालं, पण ईश्वरीच्या हातचं काहीच खायचं नाही असं त्या सगळ्यांनी ठरवलेलं होतं. त्यामुळे ईश्वरी काही देत असली तरी त्यांना ते नको होतं. त्यातच आता इकडे असणारा जो अर्णव आहे तो सुद्धा आता म्हणत असतो की काय चाललं आहे तुमचं, म्हणजे मला मुळात कळत नाही आहे की ईश्वरीने नाश्ता बनवला आहे तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता बाहेरून का आणला आहे, असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हा आता अर्णवला ईश्वरीची बाजूच घे असं म्हणत आता वल्लरी सुनावत असते. आणि वल्लरी म्हणत असते की अरे अर्णव, तुला बायकोला पाठीशी घालायचं आहे ना, मग घाल ना बायकोला पाठीशी, आणि तूच खा तिने जे काही बनवलं आहे ते, आम्हाला तर ते काहीच नको आहे, असंही आता वल्लरी बोलत असते. आणि त्याच वेळेला वल्लरी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा अर्णवला वाईट वाटतं, कारण ईश्वरीने सगळ्यांसाठी पोहे वगैरे केलेले असतात. तेवढ्यातच ना आतून अंजलीचं बाळ रडत असतं. अंजली नाश्त्यासाठी बसलेली असते, तर ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई तुम्ही बसा, मी पटकन बाळाला बघून येते. पण त्यावेळेला सुद्धा ईश्वरीला अंजलीने नकार दिलेला असतो आणि ती म्हणत असते की तू माझ्या बाळाच्या आजूबाजूलाही फिरकू नकोस, कारण मला माहिती आहे तुझी सावलीही माझ्या बाळावर पडता कामा नये. आतापर्यंत मी जाऊ दे म्हणत होते, पण आता तर बाकी कोणाचा राग नसेल पण माझा राग तुझ्यावर कायम आहे, असं देखील आता अंजलीने डायरेक्टच ईश्वरीला मोठं सुनावून सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे ईश्वरीच्या जिव्हारी खूप जास्त लागतं. ईश्वरी आता अक्षरशः रडू लागते. आणि त्यानंतर मात्र तिकडनं अंजली बाळासाठी म्हणून आतमध्ये गेलेली असते, तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी म्हणत असते की आपल्याला अजून काही मागवायचं असेल तर मागवून घ्यावं. मग आता अर्णवला वाईट वाटतं. अर्णव नाश्त्याच्या टेबलवर ईश्वरीने नाश्ता केला आहे तो खायला बसणारच, तिथेसुद्धा अर्णवला टोमणे मारले जातात. आणि अर्णवला बोललं जातं की तुला तर काहीच वाटत नाही आहे ना अर्णव, ज्या बाईच्यामुळे तुझी आई या जगात नाही आहे त्याच बाईच्या हातच्या मुलीचं खातोयस तू, हे सगळं चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टी ईश्वरीला खूप लागतात. ईश्वरी लगेचच आतमध्ये निघून जाते. ईश्वरी निघून गेल्यावर अर्णवही आता तिच्या मागे मागे जातो, कारण त्याला ईश्वरीची काळजी वाटत होती. दुसरीकडे मामा अजून काही पार्सलची ऑर्डर देत होता. मग आता अर्णवला कळतं की ईश्वरीला ह्या सगळ्याचं वाईट वाटलं आहे म्हणून ती निघून गेली आहे, तर अर्णवही तिच्या मागे जातो. ईश्वरीला आता राहवत नसतं, आपल्या आईशी बोलावंसं वाटत असतं, कारण ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तिच्या आईमुळे होत आहेत हे तिला वाटत असतं कुठेतरी. मग म्हणूनच ना मग ती आता आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊन आपल्या आईशी बोलायचं ती ठरवते. लगेच ती आपल्या आईला कॉल करते, तर इकडे मात्र सुप्रिया स्वयंपाक करत असते. तर इकडे ईश्वरी रडत रडत आईला म्हणत असते की आई मला तुझ्याशी बोलायचं आहे. ईश्वरीला आई विचारते की काय झालं आहे बाळा. ईश्वरी म्हणते की आई मला ना आता घरातून बोलता येत नाही आहे, पण मला ना तुझ्याशी भेटून बोलायचं आहे समोरासमोर, फोनवर मी काहीच बोलू शकत नाही. मग ईश्वरीला आता सुप्रिया म्हणत असते मग कुठे भेटायचं तू बोल. मग ईश्वरी सांगते की आई मी घरी येते, असंही ईश्वरी आता रडत रडत सुप्रियाला बोलत असते. सुप्रिया म्हणते की ठीक आहे बाळा ये, पण सुप्रियाला सुद्धा आता ईश्वरीच्या रडण्याच्या आवाजावर ना समजत असतं की नक्कीच काहीतरी झालं आहे. ईश्वरीने आपल्या आईला कॉल केला हे अर्णवला बाहेर उभं राहून समजतं. आणि त्यामुळेच ना आता अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीने आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या घरीसुद्धा सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळेच ना अर्णव आता विचार करतो ईश्वरीला आता घरी जायचं असतं. मग आता अर्णवच तिला घरी घेऊन जाणार असतो. ईश्वरी खूप रडत रडत अर्णवला म्हणत असते की बघितलं ना सगळ्यांसाठी मी नाश्ता केला होता पण कोणीही खाल्ला नाही, असं का केलं असेल सगळ्यांनी. अर्णव म्हणतो की तू शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. ईश्वरी म्हणते की मला ना आईकडे जायचं आहे. अर्णव नाही बोलत असतो पण ईश्वरी त्याला ऐकत नसते. ईश्वरी म्हणत असते थोड्या वेळासाठी का होईना मला आईकडे जाऊन येऊ द्या, कारण मला आईशी बोलायचं आहे, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलू लागते. त्यावर अर्णव हो असं म्हणतो आणि त्यानंतर ते दोघंही जण बाहेर पडत असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की राकेशला आता घरात बसून वैताग आलेला असतो आणि त्याला काहीतरी जॉब करायचा असतो आणि यासाठी
तो आता अर्णवला म्हणतो की मी विचार केला आहे की काहीतरी काम शोधायचा. त्यावर अर्णव आता त्याला सांगतो की बाहेर कुठेतरी काम करण्यापेक्षा तुम्ही माझ्या कंपनीत का म्हणून काम करत नाही, माझ्या कंपनीत काम करा, सात्विक फॅशनमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देऊन बघा. मग आता राकेशही म्हणतो की चालेल, तसंही चालेल, पण मला ना आता घरात बसून नाही राहायचं आहे, असं म्हणजे काम केलं तर तेवढं मनही लागतं ना, असंही आता राकेश अर्णवला बोलत असतो. त्यावर अर्णवने मुद्दामूनच त्याला सात्विक फॅशनमध्ये काम करण्याची संधी दिलेली असते. तर त्यानंतर आता पुढे पाहायला मिळतं की रस्त्यावर आहे ना, तो शलाकाचा जो काका असतो तो आता राकेशला बघतो आणि राकेशला तो धूत असतो. आणि तेव्हा अर्णव एका दुकानात का कुठेतरी काहीसा गेलेला असतो आणि अर्णव ते हे सगळं काही नंतर लांबून पाहत असतो. आणि जेव्हा अर्णव हे सगळं काही पाहतो तेव्हा मात्र आता त्याला धक्काच बसतो की हे सगळं काय झालं आहे. दुसरीकडे ईश्वरीने आता आपल्या आईला घरात घडलेला प्रसंग सांगितलेला असतो. त्यामुळे सुप्रियासुद्धा आता पेटून उठलेली असते आणि सुप्रियाही म्हणत असते की तू चल, तुझ्या घरातल्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना देते. आणि असं बोलून ती आता ईश्वरीचा हात धरून घेऊन चाललेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.